Hello student, Tirak Nagar Bal Vidya Mandir, Dombivli East. Welcome to my 4th standard class. Subject Environmental Studies Part 1 Science. Student, in previous video we have learned lesson number 5 Water for Every Household Part 2. We have learned lakes, rivers, reservoirs are our sources of water. They are often at long distance from our houses. It is difficult to collect water from such distant places. Besides, we cannot be sure that the water can be used as it is for drinking. Okay. Today we are going to learn lesson number 5 Water for Every Household Part 3. Okay. Lesson number 5 Water for Every Household. Let's we continue the lesson. Can you tell? तुम्ही सांगू शकाल का? When we draw water into a spray pump from a bucket of water, in which direction does the water flow? पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारीत पाणी भरून घेतो त्यावेळी पाण्याची वाहण्याची दिशा कोणती असते? माहित आहे का तुम्हाला? इथे पिचकारी आणि बादली दाखवलेली आहे पहा. पिचकारीमध्ये पाणी भरतानाचं इथे चित्र दाखवलेलं आहे. When we draw water into a spray pump from a bucket of water, the water flows from bucket to spray pump from the lower side to the upper side. ओके, इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे पहा. कोणती दिशा असते? The lower side to upper side. म्हणजे खालून वर अशी ही दिशा असते. ओके. Water tanks at a height. उंचावरील टाक्या. We know that water flows downwards. पाणी खालच्या दिशेने वाहते हे आपल्याला माहिती आहे. But if we want to lift water upwards, we have to use some force. परंतु पाणी वर चढवायचे असेल तर आपल्याला जोर लावावा लागतो. Force. To do that, we need to use a machine. मग एखादे यंत्र त्यासाठी आपल्याला वापरावे लागते. Machines used for lifting water are called pumps. मग पाणी चढवण्यासाठी असे पंप्स वापरतात. Pumps run on diesel or electricity. मग हे पंप कशावर चालतात? तर हे पंप चालवण्यासाठी डिझेल आणि इलेक्ट्रिसिटी मीन्स विजेची आवश्यकता असते. हे पंप डिझेल आणि विजेवरती चालतात. Before electricity was discovered, it was not possible to raise water to very great heights. विजेचा शोध लागण्यापूर्वी पाणी जास्त उंचीवर नेणं शक्य नव्हतं. But electric pumps can help us to do so. Hence, परंतु उंच टाक्यांमध्ये पाणी साठवता येते. हो की नाही? Hence, water can be filled in tanks at a height. आणि म्हणून आपण ते उंच टाक्यांवर पाणी साठवू शकतो. Water tower and supplied from their 2 towns and cities. आणि मग तिथून ते लांब अंतरापर्यंत गावांना, शहरांना आपल्याला पाणी पुरवता येते. ओके, इथे एक वॉटर टॉवर दाखवलेला आहे पहा. ही जी पाण्याची टाकी दिसते की नाही, अशा पद्धतीने पाण्याच्या टाकीमध्ये, उंचावरच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी साठवलं जातं आणि त्यांना नळ बसवून ते पाणी गावामध्ये, शहरामध्ये विविध घरांपर्यंत पोहोचवलं जातं. ओके, आणि हे पाणी चढवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर पंपांचा वापर केला जातो. आता हे पंप कशावर चालतात? तर डिझेल आणि विजेवर चालतात. ओके. Such tanks are used to store the water that leaves the water purification plant. मग जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारं जे पाणी आहे की नाही, हे पाणी साठवलेलं जे हे पाणी आहे हे
आपण तिथे मोठ्या मोठ्या पाईप वापरून तिथे मोठ्या मोठ्या पाईप वापरून ते पाणी घरोघरी पोहोचवण्याआधी एका उंचावरच्या टाकीमध्ये साठवून ठेवतात. According to need, water is released from these tanks through big pipes. मग त्या टाकीतून लागेल तसे मोठ्या नळातून ते पाणी सोडतात. This pipe branches out into many smaller pipes which lead the water to different areas around the large water tank. म्हणजे मग उंचावरील टाकीपासून टाकीचा जो नळ असतो की नाही, त्या नळापासून अनेक शाखा निघालेल्या असतात. In a particular area, the pipe branches out into smaller and smaller pipes which take water to every house. आणि मग त्या ज्या शाखा असतात की नाही, त्या टाकी भोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोहोचतात. आणि मग त्या ठिकाणी वस्तीत पोहोचल्यावर प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने आणखी शाखा काढल्या जातात आणि प्रत्येक घरोघरी एव्हरी हाऊस ते पाणी पोहोचवलं जातं. In some places there are 2 or 3 common taps for the whole area. काही ठिकाणी एखाद्या वस्तीसाठी 2-3 सार्वजनिक नळ असतात. गावाकडे आपल्याला पाहायला मिळतात की 2-3च सार्वजनिक नळ असतात आणि त्या नळावर येऊन पाणी भरलं जातं. People living in that area come there to fill water for their families. आणि आसपासचे जे लोक असतात ते त्या ठिकाणी येऊन आपल्या कुटुंबासाठी पाणी भरून नेतात. आपल्या शहराकडे गोष्ट निराळी आहे, कारण शहरामध्ये आपण पाहतो की घरोघर नळ बसवलेले आहे, हो की नाही. प्रत्येक घरामध्ये आपल्याला नळ पाहायला मिळतो, हो की नाही. पण गावाकडे तशी परिस्थिती नसते. तर गावाकडे काही ठिकाणी 2 ते 3 सार्वजनिक नळ असतात आणि त्या ठिकाणी लोक जाऊन आपल्या कुटुंबासाठी पाणी भरून आणतात. आता आपण आतापर्यंत जी चर्चा केली, तर इथे तुम्हाला दाखवलेलं हे जे पिक्चर आहे, हे पिक्चर आहे जर्नी ऑफ वॉटर फ्रॉम सोर्स टू हाऊस. म्हणजे या ठिकाणी जलसाठ्यांपासून ते घरापर्यंत पाण्याचा प्रवास कसा होतो ते दाखवलेलं आहे. पहा, इथे एक वॉटर टॉवर दिसतोय. साधारण या पिवळट तपकिरी रंगाचा हा वॉटर टॉवर दिसतोय आणि त्या ठिकाणी मग तिथून ही पाईपलाईन निघते बघा. आता एक तिथे पाईपलाईन आहे इकडे या ठिकाणी या इमारतींकडे जाताना दिसते शहराकडे, आणि इकडे इकडे खाली बघा ही घरं दाखवलेली आहे, वस्त्या दाखवलेल्या आहेत त्या ठिकाणी. त्याचबरोबर पुढे इकडेही समूह दाखवलेले आहेत, त्या ठिकाणी उद्योग समूह दाखवले त्या ठिकाणी. इथे हे पाणी आपल्याला ह्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या दिसत आहेत. आता या ठिकाणाहून हे जे पाणी आहे इथे पहा, ह्या वॉटर प्युरिफिकेशन सेंटर मध्ये नेलं जातं. तिथे जलशुद्धीकरण केंद्र, हो की नाही, ह्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये ते पाणी शुद्ध केलं जातं. आता सर्वात प्रथम काय होतं पहा. आता हा जो प्रवास आहे इथे आधी आपल्याला माहिती आहे, आपल्याला पाणी पावसापासून मिळतं. सोर्स ऑफ वॉटर फॉर द सेटलमेंट, म्हणजे इथे हा गावाचा इथे जलसाठा दाखवलेला आहे पहा. आणि ह्या जलसाठ्यामधून हे पाणी इथे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणलं जातं आणि मग जलशुद्धीकरण केंद्रातून ते पाणी पुढे या संपूर्ण गावाला वितरित केलं जातं. ओके. आणि या ठिकाणी सुद्धा बघा इथे वॉटर टॉवर दाखवलेला आहे, हा शहरासाठी असतो. ओके. आणि या शहरात या वॉटर टॉवर पासून ह्या पाईपलाईन निघून ह्या शहराला पाणी पुरवठा करत असतात. असा एकंदरीत हा जो प्रवास आहे जलसाठ्यांपासून ते घरापर्यंत असणारा हा पाण्याचा प्रवास या ठिकाणी आपल्याला चित्रातून पाहायला मिळतोय. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, ह्युमन बीइंग कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. हेन्स इट इज नेसेसरी टू हॅव अ सोर्स ऑफ वॉटर ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू वेअर वी लिव्ह. म्हणून पाण्याचा स्रोत मानवी वस्तीच्या शक्य तितक्या जवळ असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक गोष्टीला माणसाला पाण्याची खूप गरज असते. दॅट इज व्हाय इन ओल्डन डेज सिटीज ग्रीव ऑन द बँक्स ऑफ बिग रिव्हर्स. आणि म्हणून प्राचीन काळी जी नगरं होती ही नगरं कुठल्या तरी नदीच्या तीरावर वसलेली असायची. देअर आर मेनी सच सिटीज इन आवर कंट्री. आपल्या देशामध्ये अशी अनेक शहरं आहेत. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ आवर कंट्री. दिल्ली ही आपली राजधानी आहे, देशाची राजधानी आहे की नाही. मुंबई ही आपली महाराष्ट्राची राजधानी आहे, तशी दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे.
It is situated on the banks of the river Yamuna in North India. मग आता हे दिल्ली हे शहर जे आहे हे यमुना नदीच्या तीरावर वसलेलं आहे. मग आता ही यमुना नदी कुठे आहे तर नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतामध्ये. उत्तर भारतामध्ये यमुना नदीवर दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आपल्याला वसलेली पाहायला मिळते. पटना ऑन द बँक्स ऑफ द गंगा इन बिहार. आता पटना हे जे शहर आहे पाटणा म्हणतो आपण त्याला, हे पाटणा आहे हे बिहारमध्ये गंगा नदीवर वसले, गंगा नदीच्या तीरावर वसलेलं शहर आहे. नाशिक इन महाराष्ट्र ऑन द बँक्स ऑफ द गोदावरी आर द अदर एक्झाम्पल्स ऑफ सच एशियन सिटीज. आता नाशिक जे आहे महाराष्ट्रामधलं नाशिक हे जे शहर आहे हे नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि ही सगळी प्राचीन शहरं आहेत. आणि ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे कोणकोणती शहरं पाहिली आपण. दिल्ली हे यमुना नदीवर वसलेलं आहे. त्यानंतर दुसरं पाहिलं पाटणा हे गंगा नदीवर वसलेलं शहर आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं नाशिक हे महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं शहर आहे. रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन we will see in the next video. Bye bye. Thank you.